पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांचा ऐतिहासिक पाऊल। शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता क्रांतिकारी पाऊल। दोन्ही सभागृहात कायदा मंजूर। शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता क्रांतिकारी पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचललेला असून राज्यातील पणन व्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन करणारा राष्ट्रीय नामांकित बाजार कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे। हा कायदा राज्यातील पणन व्यवस्थेला अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक, अत्याधुनिक संसाधनांनी युक्त व शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोघेही सभागृहामध्ये अत्यंत क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वाचा निर्णय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने तो विधेयक पास झालं। त्याच्या माध्यमातून MNI मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार हे स्थापना करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय झाला। या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1000 ते 1200 एकरवर जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही स्थापन करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे। त्या माध्यमातून इंटरनॅशनल मार्केट म्हणजे आपला शेतीमाल हा राज्यामध्ये कुठेही आपल्याला विकता येईल, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये विकता येईल आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये हा आमचा महाराष्ट्राचा शेती पदार्थ जाऊ शकतील, अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं या बिलच्या माध्यमातून याच्या माध्यमातून शेतीमाल आल्यावर त्याला ग्रेडिंग, पॅकिंग, सॉर्टिंग, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाऊसिंग, त्याचबरोबर कोल्ड स्टोरेज, डीप फ्रीजर या सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये राहील। प्रायमरी प्रोसेसिंगची सुद्धा या माध्यमातून व्यवस्था होऊ शकेल आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यासंदर्भातला, कारण शेतकऱ्याच्या मालाला जोपर्यंत किंमत येणार नाही तोपर्यंत आपल्याला ताकद येणार नाही। शेतीमध्ये पिकवणं आपल्याला अवघड आहे, पण त्याच्यापेक्षा अवघड विकणं आहे आणि त्याची फार मोठी व्यवस्था, आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था, भारतभर त्याला वापरेल, भारताचा सगळा माल येईल, किंबहुना जगभरातला माल तिथे खरेदी विक्रीसाठी येणार, अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्तराची मार्केट ही महाराष्ट्रामध्ये वाढवण बंधाराजवळ होणार आहे। हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा झाले। सगळ्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो, सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो। राज्याचे मुख्यमंत्री यांनी असा संकल्प केला की हे जे आंतरराष्ट्रीय मार्केट असेल या मार्केटला तिथून पूर्ण भारतामध्ये जाण्यासाठी नॅशनल हायवे, रेल्वेचा पोर्ट, ड्राय पोर्ट, त्याचबरोबर समुद्राचा वाढवणचा पोर्ट आणि एअरपोर्ट या साऱ्या गोष्टी तिथे 25 किलोमीटरच्या आत, म्हणजे मार्केट कमिटीच्या आत हायवे, रेल्वे, समुद्राचे जहाज, त्याचबरोबर एअरपोर्ट हे सगळे 25 किलोमीटरच्या आत असल्यामुळे सगळ्या पद्धतीने, सगळ्या मार्गाने, सगळ्या लॉजिस्टिकच्या माध्यमातून आपला शेतीमाल येऊ जाऊ शकतो आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाची यथायोग्य किंमत त्याच्या माध्यमातून मिळेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।